नागपूर झालं, दिल्ली झालं आणि आता इंदूरमधनं मी तुमच्यासमोर रिपोर्ट सादर करतोय. तिन्ही कसोटी सामन्यामध्ये ज्या कप्तानाला नाणेफेक जिंकून पहिली बॅटिंग करायची संधी मिळाली त्यांना ती संधी काही साधता आलेली नाही आहे. पहिल्या 2 कसोटीमध्ये हीच टीका मी ऑस्ट्रेलियन संघाविरुद्ध केली होती. दुर्दैवाने आज ती भारतीय संघाविरुद्ध करायला लागते. इंदोर कसोटी सामन्याला सुरुवात होत असताना सगळ्यांच्या मनात एक प्रश्न होता, के.एल. राहुलला परत संधी दिली जाणार का? परंतु तशी संधी दिली गेली नाही. मोहम्मद शमीला विश्रांती दिली गेली आणि शुभमन गिलला के.एल. राहुलच्या ऐवजी संघात घेतलं गेलं. ऑस्ट्रेलियन टीममध्ये अपेक्षित बदल झाले. मिचेल स्टार्क आणि कॅमरून ग्रीन संघात आले. मला वाटतं हे सगळे बदल जे होते ते अपेक्षित होते, परंतु भारताच्या दृष्टीने ते अपेक्षित जरी असले तरी ते होतीलच अशी शक्यता वाटत नव्हती. रोहित शर्माच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला आणि भारतीय संघाला पहिली बॅटिंग करायची संधी मिळाली. काय पहिली ओव्हर नाट्यमय होती मिचेल स्टार्कची. एकदा रोहित शर्माच्या विरुद्ध कॉट बिहाइंडचं अपील झालं आणि ऑस्ट्रेलियन टीमनी DRS घेतला नाही, पंचांनी त्याला आऊट दिला नाही. त्याच ओव्हरमध्ये रोहित शर्माच्या विरुद्ध पायचीतचं अपील झालं, LBWचं अपील झालं आणि परत एकदा पंचांनी नॉट आऊट ठरवलं. ऑस्ट्रेलियन टीमनी DRS घेतला नाही. दोन्ही वेळेला जेव्हा रिप्ले बघितला गेला तेव्हा दोन्ही वेळेला रोहित शर्मा आऊट होता असं दिसलं होतं. मला वाटलं एवढी मोठी संधी जर का रोहित शर्माला मिळालेली आहे तर तो त्याचं सोनं करेल, परंतु झालं भलतंच. काही फटके शुभमन गिलनी अप्रतिम मारले, काही शॉट्स रोहित शर्माने अप्रतिम मारले आणि त्याच्यानंतर 5व्या ओव्हरनंतर लगेच स्टीव्ह स्मिथनी फिरकीला आणलं आणि फिरकी म्हणजे लेफ्ट आर्म स्पिन बॉलर कुनेमनला आणलं आणि त्याच्या पहिल्या ओव्हरमध्ये गिरकी मारून मोठा फटका मारायच्या प्रयत्नामध्ये रोहित शर्मा स्टंप आऊट झाला. शुभमन गिल पाठोपाठ स्लिपमध्ये कॅच देऊन आऊट झाला. जो नेथन लिओन आहे, सर्वात अनुभवी खेळाडू, सर्वात अनुभवी बॉलर, ज्याच्या नावावरती 400पेक्षा जास्त विकेट आहेत, त्यांनी एवढा भस्कन चेंडू वळवून चेतेश्वर पुजाराला बोल्ड केलं. इतकंच नाही तर 5व्या क्रमांकावर आलेला रवींद्र जडेजा सुद्धा आऊट होताना 1-2दा वाचला आणि नंतर तो शॉट मारताना आऊट झाला. भारतीय संघ चांगलाच अडचणीत सापडला होता, कारण नॉट आऊट 26वरनं 5 आऊट 48 स्कोर झालेला होता. अशा वेळेला विराट कोहली अप्रतिम बॅटिंग करू लागला होता. त्याचा बचावावरचा विश्वास होता, त्याचबरोबर बरोबर स्ट्राईक रोटेट तो करत होता उजवीकडे डावीकडे बॉल मारून आणि त्याला केस भरत बऱ्यापैकी साथ देत होता. हे विकेट असं आहे की जिथे खास करून सकाळच्या वेळेला विकेट चांगला असताना बॉल नुसता वळत नव्हता, तो झपकन निघत होता आणि त्याचा फायदा ऑस्ट्रेलियन बॉलर्सनी मस्तपैकी घेतला. कारण विराट कोहली जो चांगला खेळत होता त्याला LBW जे दिलं गेलं तो बॉल सुद्धा राऊंड विकेट टाकलेला टॉड मर्फीनी पडून किंचित आत आला आणि तो बॉल हवेत थोडासा बाहेर गेलेला होता, ज्यानी विराट कोहलीनी चूक एकच केली, सरळ बॅटनी खेळायच्या ऐवजी तो थोडासा तिरक्या बॅटनी खेळला, जी गोष्ट अंपायरला कधीच आवडत नाही. त्याला आऊट दिलं गेलं आणि तो आऊट होता सुद्धा. त्याच्यानंतर भारतीय संघाच्या कुठल्याच खेळाडूला त्या विकेटवरती जम बसवता आला नाही. गेल्या 2 सामन्यांमध्ये अप्रतिम बॅटिंग करणारा अक्षर पटेल एका बाजूने विकेटवरती उभा होता, पण तो त्याला साथ मिळाली नाही. उमेश यादवनी 2 षटकार 1 चौकार मारून पटकन 15-16 धावा भारतीय संघात वाढवल्या, म्हणून भारतीय संघाने शतक तरी पार केलं. एक वेळ अशी आलेली होती, जमाना बघा क्रिकेटमध्ये काय असतो, लंचच्या अगोदर सेंचुरी असं बघायची वेळ आलेली होती. परंतु भारतीय संघाच्या बाबतीत बोलायचं झालं तर इंदोर कसोटीमध्ये लंचच्या अगोदर सेंचुरी नाही, लंचच्या अगोदर सेंचुरीच्या आत ऑल आऊट व्हायची शक्यता निर्माण झाली होती. ही गोष्ट नक्कीच भयानक होती. उपहारानंतर भारतीय संघाचा डाव 109 धावांमध्ये संपला आणि ऑस्ट्रेलियन संघाला एक जबरदस्त सुवर्ण संधी मिळाली. जरी ट्रॅव्हिस हेडची विकेट रवींद्र जडेजानी पटकन काढली. बघा, भारतीय संघाने बॉलिंग चालू करताना एका बाजूनी अश्विन, दुसऱ्या बाजूनी जडेजा अशी सुरुवात केली, तेव्हा मनात नक्की आलं की या विकेटवरती स्टार्कचं नाही चाललं तर उमेश यादव आणि मोहम्मद सिराजचं काय चालणार, कारण हे विकेट नंतर थोडंसं स्लो होत गेलं. भारतीय बॉलर्सनी टिच्चून बॉलिंग टाकली, परंतु कौतुक करायला लागेल ते उस्मान ख्वाजाचं. मस्त बॅटिंग त्यांनी केली, ॲश्युअर्ड होता तो डिफेन्समध्ये सुद्धा, रोटेशन ऑफ द स्ट्राईकमध्ये आणि चांगले फटके मारण्याच्या बाबतीत सुद्धा.
गेल्या 2 कसोटी सामन्यामध्ये रवींद्र जडेजाकडनं एक चूक सातत्याने होत आली आहे, म्हणजे तो नो बॉल टाकत होता. त्या नो बॉलचा फटका पहिल्या 2 टेस्टमध्ये पडलेला नव्हता, कारण ज्या वेळेला त्याला विकेट मिळाली त्यावेळेला सुदैवाने त्याच्यातला एकही बॉल नो बॉल नव्हता, परंतु ती चूक आज त्याच्या बोकांडी बसली. लबुशेनला त्यांनी शून्यावरती मस्तपैकी बोल्ड काढलेलं होतं, तो बॉल नो बॉल ठरला आणि नंतर लबुशेन आणि त्याच्याबरोबर उस्मान ख्वाजानी मिळून 90च्या पुढची भागीदारी केली, जी भारतीय संघाच्या मुळावर उठलेली आहे. लबुशेनला परत जडेजानीच आऊट काढलं. पाठोपाठ त्यांनी बाकीच्या 2 फलंदाजांना, ज्याच्यामध्ये स्टीव्ह स्मिथ सुद्धा होता, त्याला सुद्धा आऊट काढलं, ख्वाजाला आऊट काढलं. त्यामुळे आत्ताच्या घडीला पहिला दिवस संपत असताना ऑस्ट्रेलियन टीमच्या नावासमोर 150च्या पुढचा स्कोर आहे. 47 धावांची आघाडी त्यांच्याकडे आहे, परंतु 6 विकेट भारतीय संघाला अजून काढायच्या आहेत. या विकेटवरती 6 विकेट काढणं अवघड नाही आहे, परंतु 2 गोष्टी लक्षात घ्या. एक तर 47 धावांची आघाडी आहे आणि ही आघाडी आता जशी वाढेल तसं दडपण हे भारताचं वाढणार आहे. दुसरी अडचणीची गोष्ट, जडेजानी आज नो बॉल टाकून लबुशेनला आऊट काढलं. तो एक जसा अत्यंत विचित्र गोष्ट त्यांनी केली, तसंच त्यांनी अजून एक चूक केली आणि ते म्हणजे 3 वेळेला त्यांनी DRS वापरला, जो नाकाम ठरला. प्रत्येक बॉलरला असं वाटत असतं मी या बॅट्समनला खुल्ला आऊट काढलेला आहे, परंतु दरवेळेला ते अंदाज असतात, ते बरोबर ठरतातच असं नाही आहे. विकेट किपर दरवेळेला एकदम कॉन्फिडेंटली जात नव्हता. भरत हा रोहितकडे जात असताना कॉन्फिडेंटली जात नव्हता की येस थर्ड अंपायरकडे आपण जाऊया, परंतु जडेजाच्या आग्रहामुळे रोहितने ते 3 DRS घेतले आणि आपण 3ही DRSमध्ये चुकलो, तोंडघशी पडलो. याचा फटका असा आहे की आत्ता ओव्हर झाल्या जवळजवळ मला वाटतं 50च्या आसपास 45 ओव्हर झालेले आहेत. अजून जवळजवळ नाही 55 ओव्हर झाले आहेत, अजून काही ओव्हर्स टाकायचे आहेत. 80 ओव्हर झाल्यानंतर तुम्हाला परत DRSचे 3 हे मिळू शकतात. हा जर का नियम आपण लक्षात घेतला तर भारतीय संघाला DRS हाती नसण्याचा फटका सुद्धा पडू शकतो आणि त्याला सुद्धा नो बॉल टाकणाराच रवींद्र जडेजा कारणीभूत असेल. आता मागं वळून बघण्यात अर्थ नाही. आता पंचांच्या मैदानावरच्या कामगिरीवरतीच तुम्हाला भरोसा ठेवायला लागेल, कारण तुमच्यापेक्षा त्यांचे अंदाज बरोबर ठरतायत असंच मी म्हणेन. भारतीय संघाला या सामन्यामध्ये पुनरागमन करायला जबरदस्त मोठा खेळ करायला लागणार आहे. पहिली गोष्ट म्हणजे ऑस्ट्रेलियन टीमला पहिल्या डावामध्ये रोखण्याची किमया साधून दाखवायला लागेल. ॲग्रीड की आत्ता हँड्सकम आणि ग्रीन आणि नंतर त्यांचे ऑलराऊंडर्स आहेत, परंतु या लोकांना आऊट काढणं हे अगदी सोपं दिसतंय असं नाही, कारण काही प्रमाणामध्ये त्यांच्याकडे आत्मविश्वास परत आलाय. कारण रन्स जे आहेत 47 धावा त्या आघाडीच्या रूपानं त्यांच्या हातात आहेत, ज्यांनी त्यांचा विश्वास वाढणार आहे. दुसरी गोष्ट, दुसऱ्या डावामध्ये पहिल्यांदा ही आघाडी पुसून काढायची आहे आणि त्याच्यानंतर पुढचं लीड द्यायचंय आणि मग ऑस्ट्रेलियन टीमला चौथ्या डावामध्ये बॅटिंग करायला बोलवायचं आहे. ॲग्रीड की ह्या विकेटवरती चौथ्या डावामध्ये बॅटिंग करणं हे अजून अवघड असणार आहे, पण त्याच्याकरता एक चांगलं कुशन हे धावांचं आपल्या बॉलर्सला मिळणं गरजेचं आहे, जी गोष्ट दिसते तेवढी अजिबात सोपी नाही आहे. भारतीय संघाकरता इंदोर कसोटीचा पहिला दिवस हा चांगला ठरलेला नाही आहे. घाई गडबड त्यांनी केलेली आहे. जसं आपण रस्त्यावरनं जाताना ट्रकच्या मागं लिहिलेलं बघतो, अति घाई संकटात जाई, मला अक्षरशः त्याचीच आठवण आली. कारण भारतीय संघाच्या बॅट्समननी आज अति घाई आणि संघाला संकटात नेई अशीच कामगिरी केली आहे. फार कमी फलंदाजांनी रॅश स्ट्रोक मारून विकेट घालवल्या, पण तरीही फटके मारायच्या नादामध्ये गेलेल्या विकेटचं प्रमाण हे जास्त होतं, हे नाकारून चालणार नाही. हे झालं माझं मत. तुमचं मत काय आहे मला जरूर कळवा आणि त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.